सुप्रभात मंडळी. आपण वाचत आहोत श्री विनायक दामोदर सावरकर यांची माझी जन्मठेप हे आत्मचरित्र. त्यातल्या उत्तरार्धातल्या प्रकरण 5व्यापर्यंत आपण आलेलो आहोत आणि आता पुढे सुरू करते. या आणि इतर कारणांसाठी मी संपाची योजना अशी ठरवली की जुन्या राजबंदीवानांना म्हणजे आमच्यापैकी बऱ्याच जणांना सोडून नव्यांपैकी ज्यांच्या प्रकृतीस परिणामकारक असा अपाय होण्याचा संभव नाही त्यांनी संपात प्रत्यक्ष काम सोडून भाग घ्यावा. प्रथमतः राजबंदीवानांना कोणते हक्क पाहिजेत आणि भानसिंगाची मारहाण हे संपाचं केवळ तात्काळ निमित्त असून मुख्य कारण आणि मागणी म्हणजे राजबंदीवानास राजबंदीवानाप्रमाणेच वागविण्यात यावं हे कसं आहे हे लेखी कथनात दोघा पुढाऱ्यांनी लिहून द्यावं. ते लिहून न घेतले तर काहींनी अन्नत्यागाच्या संपाची धमकी द्यावी आणि कोणीही प्रकृती विकोपास जाई तो कोठडीत सडत पडण्याचा हट्ट धरू नये किंवा अन्नत्यागाने प्राण देऊ नयेत असा बेत ठरला. संपाच्या समर्थनार्थ आणि देशात खळबळ माजविण्यासाठी शक्य ती खटपट करणे हे आम्ही अंगावर घेतलं. त्याविरहित माझ्या बाहेर राहण्याने पोर्ट ब्लेअरच्या वसाहतीतील शिक्षणाधिक जे सार्वजनिक प्रचारकार्य आम्ही हाती घेतलेले होते तेही अव्याहत चालू शकले. ठरलेल्या दिवशी चाळीतून राजबंदीवानांच्या टोळ्या कामे फेकून उठून उभ्या राहिल्या. जवळजवळ 100 लोक त्या संपात समाविष्ट झालेले असावेत. मागे जे संप झाले तेव्हाहून आता राजबंदीवानांची संख्या पुष्कळच वाढल्यामुळे आणि अधिकाऱ्यांची शक्ती आणि सक्ती त्या पहिल्या संपामुळेच बरीच ढिली झाल्यामुळे या संपाचा परिणाम पुष्कळच झाला. राजबंदीवानांच्याच नव्हे तर त्या वसाहतीतील इतिहासातही असा मोठा आणि इतका संघटित टिकाव धरून राहिलेला संप दुसरा झालेला आठकोणास आठवत नाही. राजबंदीवानांविषयी दर 6 महिन्यात एक प्रतिवेदन अधिकाऱ्यास हिंदुस्तान सरकारकडे धाडावे लागे. वसाहतीत आम्ही येईतो सब ठीक है म्हणूनच सर्व प्रतिवृत्ते येत असल्याने असल्या क्रूर अपराध गुंडांच्या वसाहतीस दमन करून चूप बसविण्याच्या अधिकाऱ्यांच्या कौशल्याची हिंदुस्तान सरकार अर्थातच प्रशंसा करी. परंतु राजबंदीवान आल्यापासून वसाहतीच्या वार्षिक प्रतिवेदनात किंवा राजबंदीवानांच्या स्वतंत्र प्रतिवृत्तात अधिकाऱ्यास सब ठीक है असे कधीच प्रतिवेदिता आले नाही. एतदर्थ ह्या संपादिक चळवळी दबवण्यास ते आपल्या लौकिकासाठी फार धडपडत. तथापि त्यासही संपामागून संप आणि भांडणांमागून भांडणे पाहता पाहता आता पहिल्या संपासारखी चीड येण्याचं किंचित कमी झालं होतं. तरी त्यांची धडपडसारखी चालू होती. संप होताच बारीनं आमच्या विरुद्ध राजबंदीवानांच्या मनात विकल्प भरवण्यास जो आरंभ केला तो शेवटपर्यंत. राजबंदीवानांच्या खोल्यांची अर्धा तास उभे राहून त्यात तो फिरे. अरे हा सावरकर तुम्हाला झुलवतोय, फसवतोय, स्वतः मागे राहिला, पहा तो शिक्षेस भीतो, तुम्ही वेडे आहात, तो दुसरा अमका पहा, तसे वागा, तुमचे हित होईल असं सांगत असे. पण राजबंदीवानातील ते लोक बारीच्या बारशास जेवलेले होते. त्यास तो अमका जसे आचरतो तसे बारीची हांजी करण्यासाठी त्यास बातम्या देण्यापर्यंत लांगुल चालन करावयाचे असते तर त्यांचा सावरकराने काही हात धरला नव्हता हे ठाऊक होतं. सावरकराने एकंदर 22 वेळा त्याच कारागृहात आडव्या बेड्या, उभ्या बेड्या, साखळदंडी बेड्या, हातकड्या, कोठडीबंद्या, अन्नत्याग इत्यादी सर्व प्रकारच्या शिक्षा खाल्लेल्या होत्या हे त्या सरकारी टिपणातच बघावयास मिळत होते. ते राजबंदीवानांचे कर्तव्य म्हणून संपात समाविष्ट झालेले होते आणि त्यातील कित्येक तर इतके संतप्त होते की सावरकरांना पुरे वाटलेल्या प्रतिकाराहून आणि प्रतिवादाहून अधिक अग्रतर प्रतिवाद करण्यास आग्रह करीत होते. केवळ सावरकरांनीच प्रमुखत्वे त्यांना रोखून ठेवले होते. तेही राहो, केवळ बारी सावरकरांविरुद्ध इतका अनुपदेश होतो हेच एक कारण सावरकरांचे धोरण आणि वर्तन हे राजबंदीवानांच्या आणि त्यांच्या राष्ट्रास हितप्रदच होते हे सिद्ध करण्यास त्यातील बहुतेकास पुरेसे वाटे. त्यातील कित्येक तर हसून त्यास म्हणत देखील की क्यों जी साहब, सावरकर बाबू आप कहते वैसे ही डरपोक है तो आप उनसे रात दिन इतने घबराते क्यों हो. बारीचे आणि त्यांच्या हस्तकांचे आम्हा राजबंदीवानातील झुंजार पक्षात
फाटाफूट पाडण्याचे सर्व प्रयत्न विफल झाले. संप जोरात चालला. तिकडे बिचारा भानसिंह मात्र त्या मारानंतर पुन्हा सुधारला नाही. त्याच पुढे रक्त ओकण्याचा विकार होऊन एका आठवड्याचे आत रुग्णालयात नेण्यात आले. तेथे आमची प्रकृती बिघडल्याने आम्हासही काही दिवस नेण्यात आल्यामुळे आमची त्याची गाठ पडली. त्याने त्याच्या पाठीवरचे वळ आम्हास दाखवले. तेथेच त्यास क्षयाची भावना इतक्या वेगाने झाली आणि किंवा पूर्वीची प्रकृती इतकी विकोपाला गेली की तो 1-1.5 महिन्यात हा लोक सोडून चालता झाला. भानसिंग हा अशिक्षित शेतकरी, परंतु सुशिक्षितातही असा प्रामाणिक देशभक्त नेहमीच सापडेल असं आम्हास वाटत नाही. बिचारा जन्मठेप घेऊन ज्या देशाचे मंगलकार्य करण्यासाठी इथे आला होता, तेथेच एका 1-1.5 वर्षाचे आत त्याच्या देशाचे मंगलार्थ झुंजत असताना मेला. अशीच तेथील राजबंदीवानातील प्रत्येक प्रामाणिक मनुष्याची भावना झाली. भानसिंगावरील अत्याचार आणि संपवाल्यांच्या मागण्या रीतसर अधिकाऱ्यांच्या कानावर घालण्याकरता जे 2 पुढारी नेमले होते, त्यांचे लेखी कथन अधिकारी घेईनात. तेव्हा ठरल्याप्रमाणे त्या दोघांनी अन्नत्याग केला. 10-12 दिवसांपर्यंत ते दोघे, त्यातील एक सन्माननीय 60 वर्षांचे शीख गृहस्थ होते आणि दुसरे एक तेजस्वी पंजाबी राजपूत तरुण, अन्ना वाचून आपल्या कोठडीत बंद पडलेले होते. शेवटी त्यांचे लेखी कथन लिहून घेण्यात आले आणि संपवाल्यांच्या आम्हास जगतात आणि विशेषतः इंग्लंडात राजबंदीवानास वागवले जाते तसे वागवावे या मुख्य मागणीपासून तो शिखास केस धुण्यास थोडे पाणी आणि थोडा साबण दिला जावा या स्फुट मागणीपर्यंत सर्व मागण्या गोवण्यात आल्या. याप्रमाणे अन्नत्यागाचे मूळ कारण सफल झाले. म्हणून त्या वृद्ध आणि सामान्य शीख गृहस्थाने पूर्वी ठरल्याप्रमाणे अन्नग्रहण केले. परंतु हा समंजसपणा संतापाचे आवेशात करण्याचे सोडून राजपूत तरुणाने आपला अन्नत्यागाचा निश्चय तसाच चालू ठेवला. 2 आठवड्यांनी त्याचे नाकात दूध नळीने त्यास धरून घालण्यास आरंभ झाला. त्या अन्नत्यागाने त्या तरुणाचा देह कृश होत चालला. पण त्याचे ते मानी राजपूत रक्त त्यायोगे थंड न पडता अधिकच वाढू लागले. त्याने कपडे घालणे सोडले, पांघरूण घेणे सोडले. उपाशी उघडा नागवा थंडीत वाऱ्यात त्या सिमेंटाच्या मिश्र फरशीवर कोठडीत तो पडलेला असे. कोणाशी चकार शब्द बोलेना. ज्यास ऐकावयाचे नाही त्या अधिकाऱ्यांची बोलायची तरी का? मग सांगणे, मला जे सांगायचे ते लेखी कथनात त्याने सांगितलं आहे. बस इतकं एकदा बोलून त्याने जीभ चावली, ती पुन्हा काही उचलली नाही. कमिशनर येऊन गेला, पण 1 नाही 2 नाही, असे 1 दिवस नाही, पुरे 6 महिने तो निरन्न स्थितीत निगंबर होऊन त्या कोठडीत पडला होता. त्याच्या सुदृढ आणि प्रशस्त देह अस्थिपंजर झाला. त्याच्यासारखा तेजस्वी, प्रामाणिक आणि अमौलिक देशभक्त अशा मातीच्या मोलावर मरू नये म्हणून आम्ही शक्य ती खटपट केली. अंती एका युक्तीने त्याची प्रत्यक्ष भेट घेतली, त्याची थोडी निंदा केली. प्रतापही वेळी भलत्याच ठिकाणी ठाण मांडून झुंजण्याचा मूर्खपणा करण्यापेक्षा शूरणातून 2 कोस मागे हरणे हाच शूरपणा कसा समजत होता हे हळदीघाटाचे आणि इतर उदाहरणांवरून सांगितले. आपण 100 रुपयांचा प्राण राष्ट्रासाठी म्हणून देताना 100 प्रतिमूल घेऊन मग द्या, नाहीतर राष्ट्राचे नावाने अशी आत्महत्या करताना राष्ट्राची काही अंशी हानीच कराल असं निक्षून सांगितलं. तेव्हा कुठे स्वारीचा निश्चय ढळला. मी मरे तो देह दंडिणार नाही असं त्यानं गुप्तपणे वचन दिलं आणि आम्ही थोडे निश्चिंत झालो. पण इतर इष्टमित्रास हे वचन सांगता येईना. ते म्हणत, तुम्हीच त्यास अन्नत्यागापासून परावृत्त होऊ देत नाही, तुमचा शब्द तो मोडणार नाही. हा त्यांचा खोटा आरोपही काही काळ सहन करावा लागला, कारण तू अन्न अंती खाशील हे दिलेले गुप्तवचन मी कोणास सांगणार नाही असे प्रतिवचन आम्हास त्या तरुणास द्यावे लागले. आम्ही डॉक्टरास प्रत्येही त्याची प्रकृती अतिरेकेला गेली की नाही हे आम्हास गुप्तपणे कळवण्यास सांगून ठेवले होते. केव्हा केव्हा त्यास त्रस्त करण्याकरता पठाण वॉर्डरातील अधिकाऱ्यांचे हस्तक आईमाईवरून शिव्या देत, कारण त्या निमित्ताने तरी तो उलट बोलेल. उलट शिवी मौनव्रतामुळे तर देता येईना.
अंगात ताप आणि त्या अभद्र बिभत्सपणाच्या शब्दांचा मारा तर सोसवेना. अशा स्थितीत एके दिवशी धावून जाऊन त्या तरुणाने रात्री आपल्या कोठडीच्या भिंतीवर आणि भूमीवर ताड ताड डोके आपटण्यास आरंभ केला. धावपळ झाली. पर्यवेक्षकांनी त्याचे खोलीतच 2 वॉर्डरास पाऱ्यास रात्रभर ठेवण्यास आरंभ केला, नाहीतर न जाणो तो आत्महत्या करील. अंती मला एक दिवस डॉक्टरांनी कळवले की आता मात्र एकतर तो मरेल किंवा वेडा होईल. हे ऐकताच सर्व राजबंदीवानांचेकडून एक सामाजिक पत्र त्याने अन्नग्रहण करावे अशा विनंतीचे धाडले. आणि आता तुला तू हटलास म्हणून कोणासही म्हणता यावयाचे नाही, तर सगळ्यांची आज्ञा म्हणून अन्नग्रहण कर. कारण प्रकृतीचा रबर तुटणार, तोच तुटण्याचे आधी तू ताणणे बंद करशील असं तू वचन दिलं आहेस. ती वेळ आली असं निक्षून कळवलं तेव्हा त्या मानी गृहस्थाने एकदाचे अन्नग्रहण केले. आमचे सारखे सांगणे असे की संपासारख्या तात्कालिक उपयुक्त चळवळींसाठी इतर कष्ट जरी सोसणे युक्त असले तरी कोणाही देशभक्ताने त्या राजबंदीवान म्हणून घेण्यासारख्या मागणीसाठी स्वप्राणाचेही बलिदान आणि तेही असे अन्नत्यागादी उपायांनी आपण होऊन करणे म्हणजे मूर्खपणा करणे होय. त्या मानधन राजबंदीवानांनी 2 वेळा सार्वत्रिक अन्नत्यागाचा संप करण्याचा घाट घातला. म्हणून मधून 10-5 जणांनी आरंभही करावा, पण आम्ही तो उचलून न धरता हाणून पाडावा. त्यांच्या त्या तेजस्वीपणाचा यथोचित गौरव करीतच हाणून पाडावा. आज त्यावेळी अन्न सोडून बळाने मरू पाहणाऱ्यांपैकी आम्ही ज्यास खेचून परत ओढले त्यापैकी काही सुटून स्वराष्ट्राची सेवा पुन्हा करीत आहे. ज्या मानधन तरुणाविषयी वर उल्लेख केला त्याची आणखी काही माहिती शक्य झाले तर पुढील आवृत्तीत देण्याचा प्रयत्न करू. हा संप ज्या दिवशी झाला त्याच दिवशी मॉन्टेग्यू साहेबास एक आवेदन धाडण्याची जी परवानगी आम्ही मागितली होती ती विषयी चर्चा करताना बारी आम्हास म्हणाला, वेल, यू हॅव अकॉर्डेड अ फाईन रिसेप्शन टू मिस्टर मॉन्टेग्यू. मॉन्टेग्यूच्या आगमनास पोर्ट ब्लेअरची प्रतिवंदना सलामी म्हणूनच संप इतका संगीन करण्यात आला होता. हे जरी खरं होतं तरी त्यात मी प्रत्यक्ष काम न सोडण्याचा जो विचार केला त्यामुळे मला आवेदनपत्रांची परवानगी नाकारणं अधिकाऱ्यास जड गेलं. दुसरं एक महत्त्वाचं कारण होतं. हिंदुस्थानात ज्या सुधारणा करावयाच्या त्यायोगे राज्यक्रांतिकारकांची समजूत काहीतरी पटेल की नाही हा प्रश्न मॉन्टेग्यू झाडून साऱ्या अधिकाऱ्यांच्या पुढे होता. याविषयी आमच्याशी तत्रस्थ वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आपण होऊन येऊन गेलेल्या एतद्विषयीय चर्चेने आणि वर्तमानपत्रातील लेखांनी आम्हाला शंका उरली नाही. त्यामागे मोर्ले साहेबांच्या सुधारणांचा हप्त्यांचे वेळी तर आम्ही इंग्लंडमध्येच होतो आणि क्रांतिकारकास शमवणे निदान इतरास क्रांतिकारकांच्या आगळिक्या जाज्वल्य पंथात शिरण्याइतकं असंतुष्ट होण्यापासून बचावणे हा त्या सुधारणा देण्यात इंग्लिश सत्तेचा मुख्य हेतू होता. हे आम्हास त्यावेळी अनेक प्रख्यात इंग्लिश ग्रस्तांशी झालेल्या वादविवादामुळे आणि गोखले इत्यादी पुढाऱ्यांच्या तत्रस्थ भाषणामुळे आणि प्रत्यक्ष संवादांमुळे आणि गोखले इत्यादी सांगितल्यामुळे ठाऊकच होते. तेव्हा हिंदुस्थानात सुधारणांचा हप्ता मागण्यासाठी एकमुखी मागणी करण्याचे प्रयत्न जे लोकमान्य प्रमुख सर्व देशभक्त करीत होते त्यात क्रांतिकारकाची त्यांच्यातील प्रमुखांपैकी कोणीतरी थोडासा हात देणं भाग होतं. तेव्हा अशा वेळेस महत्त्वाच्या नियंत्रणात्मक सुधारणा जर खरोखरच करण्यात आल्या तर क्रांतिकारकातील अनेक लोक शांतिप्रधान मार्गाचा अवलंब करू इच्छितील हे सरकारच्या दृष्टीस आणणे आम्ही आपले कर्तव्य समजलो. मॉन्टेग्यूने सर्व पक्षांच्या भेटी घेतल्या. त्यात क्रांतिकारकांचा पक्ष उघड सापडणे दुर्घटच होते. तेव्हा अशा अपरोक्ष रीतीने त्यातील काही जणांकडून त्यांची मते कळणे त्यास इष्टच होते. म्हणून आमच्यातील अनेक लोकांशी आडून पाडून ही चर्चा अधिकारी करीत. परंतु काही भिवून अगदी शेळपटपणा स्वीकारून नको रे बोवा ते राजकारण, स्वातंत्र्य मिळालं तरी आज ते नको, निदान आपण तरी हरिहरी म्हणत बसलो आहोत आणि आम्हा सुटके पलीकडे काही पाहावयाचे नाही असे ते म्हणत. मंडळींनो, आता ह्याच्या पुढचा भाग आपण उद्या वाचूया. तोपर्यंत बाय.